जात प्रमाणपत्र निकालावरती नवनीत राणांच्या उमेदवारीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। तर 27 मार्चला या संदर्भात निकाल होईल। तर सूत्रांकडून ही माहिती कळतेय। तर निकाल बाजूला लागल्यास भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभेवरती दावा पाहायला मिळतोय। तर नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रतेच्या निकालावरती नवनीत राणांच्या उमेदवारीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। तर 27 मार्चला खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागण्याची यावेळेस शक्यता देखील वर्तवली जाते। सूत्रांकडून ही माहिती कळतेय। तर निकाल राणांच्या बाजूने लागल्यास भाजपकडून यावेळेस त्या लोकसभेसाठी उमेदवार असतील। तर दुसरीकडे शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ यांनी देखील आता अमरावती लोकसभा मतदारसंघावरती दावा केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या देखील जागेवरती महायुतीमध्ये अर्थातच भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।